स्वतःला इतकं बदला की जे लोक तुम्हाला नावं ठेवत होते ते तुमच्याकडे आदराने पाहतच राहतील. जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस हा चिडून ओरडायला लागतो, चिडून बोलायला लागतो, तेव्हा तुम्ही समजून घ्या की त्याची आता हद्द पार झालेली आहे. घरात पाहिजे तेवढं रडून घ्या, पण दरवाजा उघडताना नेहमी आपला चेहरा हा हसरा ठेवूनच दरवाजा उघडा. जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा, हेच तुमच्यासाठी फायद्याचं असणार आहे. आजच्या काळामध्ये स्वतः थोडं थांबाळून चला, कारण प्रत्येक जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात, वाईट विचारांचे लोक बसलेले असतात. मतलबी लोकांना तुमच्या फोनमधूनच नाही तर तुमच्या आयुष्यामधून देखील तुम्ही कायमचं डिलीट करा. या जगामध्ये कुणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशांची नाही तर एका चांगल्या मनाची देखील गरज असते. एकटं राहण्याचा आनंद घ्यायला शिका, कारण कोणीच नेहमीच तुमच्या बरोबर हे कायम राहणार नाही. कधीतरी तुम्हाला ही माणसं सोडून जाणार आहेत, त्यामुळे एकटं राहायला शिका, एकटं जगायला शिका. जो माणूस कुणाच्याही नजरेत वाईट नाही तो समजून घ्या की तो माणूस चालाक आहे आणि तो कुणाचाच नाही. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे, त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कुणाकडून कसल्याच अपेक्षा करू नका. तुमच्या जवळच्या सगळ्यात मोठी दौलत म्हणजे तुमचा वेळ. ज्याला तुम्ही तुमचा वेळ देणार आहात त्याला वेळ देताना थोडा विचार करून द्या, कारण दिलेला वेळ पुन्हा कधीच परत मिळणार नाही. आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर तो परत हळूच तोडून टाकतात. समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमंजस माणसाची चालते ती जीभ. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणं देखील चालत नाही, कारण तुम्ही जेवढे दबाल लोक तुम्हाला तेवढेच दाबून ठेवण्याचा या जगात प्रयत्न करतील. बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा, सरळ आणि इमानदार आहे त्याला कुणीही इज्जत करत नाही, आणि जो खोटं बोलतो, बेईमानी करतो तो सगळ्यांना आवडतो. काही लोकांच्या शरीरात हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो. ते समोरच्या बरोबर हात मिळवण्याच्या आधी हिशोब करता याच्यापासून मला किती फायदा होणार आहे ते. एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार हा आपल्याला दिसत नाही. दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात, पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हाच मात्र लोक आंधळे बनतात. जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्या व्यक्तीला कोणीही मूर्ख सहज बनवू शकतं. पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये, कारण या जगात पैसाच सगळं आहे. या जमान्यामध्ये नेहमीच थोडा धीर धरा, कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ ही नक्कीच येते आणि नक्कीच येईल. कुणासाठीही समर्पण करणे अवघड नाही, पण अवघड तर हे आहे अशी व्यक्ती शोधणं ज्याला तुमच्या समर्पणाची आणि तुमच्या त्यागाची कदर असणं. झोप आणि निंदा करणाऱ्यांवर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कधीही कोणीही रोखू शकत नाही. त्यांच्याबरोबर तर आपण सहज रडू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात, पण अशा लोकांचं काय करायचं जे हसून आपल्यासोबत कटकारस्थान करत बसतात. आयुष्य हा काट्यांचा प्रवास आहे आणि धैर्य त्याची ओळख आहे. रस्त्यावर तर सगळे चालतात, पण रस्ता जो बनवतो तोच खरा या जगात मनुष्य आहे. तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते तुमचं टॅलेंट हे बेकार आहे. जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परक्यासारखं वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती ही आपल्याला आपली कधीच वाटत नाही. कर्ज तर फेडता येतं, पण उपकार कधीही फेडता येत नाही. लोक जिवंत माणसाबरोबर सुद्धा नीट बोलत नाही आणि मग त्याच्या मृत्यूनंतर त्याला हलवून हलवून विचारतात, अरे बोल ना, तू बोलत का नाही माझ्याशी. जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना नक्कीच टाळू द्या, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ ही सगळ्यांचीच येते. जगामध्ये जर लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे, जे खोटं आणि गोड बोलतात त्यांचं नातं मात्र टिकून राहतं, पण जे खरे बोलतात त्यांचं नातं या ठिकाणी तुटतं. जो सगळ्यांचाच हा माझा आणि तो माझा हा सगळ्यांनाच सांगत राहतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तो मात्र कुणाचाच नसतो. जर वर्तमान काळात तुम्हाला खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता तुम्ही सोडून दिली पाहिजे. चुकीची लोक तेव्हाच जिंकतात जेव्हा बरोबर असणारी लोक त्या ठिकाणी गप्प बसतात, त्यामुळे चुकीची लोक जिंकतात. ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव देखील कधीच होणार नाही. म्हणूनच आपली क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या आयुष्यात वाईट वेळ यायलाच हवी. कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा हे नक्की आहे की तुम्ही त्या जागेलाच चांगलं बनवा, कारण जिथे तुम्ही राहता, जिथे तुम्ही असता त्याच जागेला तुम्ही चांगलं बनवा. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत आपण गप्प राहणं चांगलं असतं, हे लक्षात ठेवा.
ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून देखील तुम्हाला भविष्यात काहीही मिळणार नाही. विश्वास ही एक अशी ट्रॉफी आहे जो जिला जिंकल्यानंतर माणूस देखील बरेचदा तोडून टाकतो. अशा लोकांपासून तर दूर राहणंच ठीक आहे ज्यांना तुम्ही जवळ असण्याची देखील कदर नाही. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा. खऱ्या लोकांवर पण तेवढेच विश्वास ठेवा जेवढा विश्वास आपण औषधांवर ठेवतो. पैसे नेहमी उधार द्या पण खूप विचार करून द्या, कारण आपले स्वतःचेच पैसे आपल्याला भिकाऱ्यासारखे समोरच्याकडे मागावे लागतात. माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे त्याचं डोकं असतं. ते पकडून पकडून त्याच कटू आठवणी समोर आणतं, ज्या आठवणी माणसाला त्रास देतात. प्राणी मार खाऊन पण वफादार असतात आणि माणूस देखील प्रेम मिळून पण गद्दार असतो. बुद्धिमान फक्त तेच नसतात की ज्यांना फक्त बोलणं माहिती असतं. खरे बुद्धिमान तर ते असतात ज्यांना कुठे गप्प राहायचं आणि कुठे बोलायचं हे माहिती असतं. तुम्ही जेवढे साधे, सरळ, इमानदार आणि प्रामाणिक असाल तेवढेच तुम्ही चतुर आणि बेईमान लोकांकडून फसवले जाल हे लक्षात ठेवा. आरशाची काच खूप कमजोर असते पण खरे चेहरे दाखवायला ती आरशाची काच कधीच घाबरत नाही. बोलणं खराब असणं हे डोकं खराब असण्याचं पहिलं लक्षण आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मोठा तर तोच असतो जो छोट्या लोकांचंही दुःख आणि अडचणी हा नेहमीच समजून घेतो. तुमचे विचार हे असे ठेवा की तुमच्या विचारांवर देखील लोकांना विचार करावा लागेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.